नमस्कार, प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। नाशिकच्या चांदवडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे। दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे। विशेष म्हणजे मृत दोघेही आपल्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते आणि एकाचा तर अवघ्या 5 दिवसात विवाह होणार होता। गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास चांदवड निफाड मार्गावर मृत्यूने जणू सापळाच रचला होता। गणूर ते परसुळ दरम्यान 2 वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की 2 तरुणांचा जागीच प्राण गेला, तर 3 जण मृत्यूशी झुंज देत आहे। प्रसाद विनायक शिंदे वय 22 राहणार देवरगाव आणि गणेश बंडू बर्डे वय 23 राहणार असरखेडे अशी मृतांची नावे आहेत। मृत प्रसाद शिंदे हा आपल्या चुलत भावासोबत दुचाकीने घराकडे निघाला होता। दुसरीकडे गणेश बर्डे हा वीटभट्टीवर काम आटपून जेवणाचा डबा आणण्यासाठी निघाला होता, पण वाटेतच काळाने घाला घातला।